आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत। त्यामुळे आता पोलीस यंत्रणाही संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करतेय की वाल्मिक कराडचे चोचले पुरवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय। तर झालं असं, खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला सर्व VIP सुविधा मिळत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। त्यामुळे हे सगळं कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? पोलिसांवर कोणत्या बड्या नेत्याचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। एकतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी अनेक पोलिसांच्या तुकड्या नेमून देखील कृष्णा यांना सापडत नाही। त्यात इतक्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या वाल्मिक कराडला जेलमध्येच अगदी VIP गेस्ट प्रमाणे सर्व काही पुरवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे। हे सगळे पुरावे सुरेश धस यांच्या हाती लागले। आमदार धस म्हणाले, इतकी VIP ट्रीटमेंट इतक्या बेकार घटनेमधल्या आरोपींना दिली जात असेल तर लोकांना जेलमध्येच राहावं वाटेल। त्यांना वेळेवर चहा आणून देणं, त्यांच्या सोबतच्या बॅग देणं, त्यांना मटण पुरवल्याचे देखील पुरावे आहेत। हे पुरावे वेळेसहित आहेत। यात पोलीस देखील असल्याचा संशय आहे। याची चौकशी करून यातील पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाईची मागणी करणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं। टायमिंग जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेले आहेत आणि ते मी तुम्हाला सुद्धा PDF करून पाठवून देईल। इतकी VIP ट्रीटमेंट जर इतक्या बेकार घटनेमधल्या लोकांना दिली जात असेल तर लोकांना बाहेरच्या पेक्षा जेलच बरं वाटेल, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। प्रामुख्याने त्यातले कुठले मुद्दे म्हणजे त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्या बरोबरच्या बॅग आत जाऊन देणे। बॅग असते का कुठं? आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत। काय मागणी करणार या संदर्भात? या जेलमधल्या ज्या लोकांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना VIP ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सस्पेन्शन आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।